हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आजचं द्रव्य आहे अतिविषा. अतिविषामध्ये विष हा शब्द जरी असला तरी हे विषारी द्रव्य नाही. अतिविषाचे गण आहेत अर्शोग्न, लेखनीय, चरकाप्रमाणे, पिपल्यादी, वचादी, मुस्तादी हे सुश्रुताप्रमाणे. अतिविषाचं लॅटिन नेम आहे ॲकोनिटम हेटेरोफायलम वॉल. फॅमिली आहे रॅननक्युलासी. कुल आहे वत्सनाप कुल. अतिविषाचे पर्याय आहे शुक्लकंदा. त्याचं जे कंद आहे ते पांढऱ्या रंगाचे असल्याने त्याला शुक्लकंद असे म्हणतात. शिशुभैषज्या. अतिविषा हे शिशूंच्या औषधामध्ये वापरलं जाणारं एक उत्तम द्रव्य आहे, त्यामुळे त्याला शिशुभैषज्या असे म्हणतात. काश्मीरा. अतिविषा हे काश्मीर या ठिकाणी उगवतात, त्यामुळे त्यांना काश्मीरा हे नाव आहे. बालरोगविनाशिनी. बालरोगांमध्ये अतिविषा हे उत्तम द्रव्य आहे, त्यामुळे त्याला बालरोग विनाशिनी असे नाव आहे. रासायनिक संघटन. अतिसीन, हेटेरोअतिसीन आणि बिसिस्टेस्टेरॉल. उपयुक्तांग कंद किंवा कंदाकार मूळ. अतिविषाचं शोधन करणं आवश्यक आहे, जरी अतिविषा हे विषारी नसेल तरीच. गोमय रसामध्ये 1 प्रहर स्वेदन करायचं, त्यानंतर कोष्ण पाण्याने धुवून उन्हामध्ये अतिविषाला वाळवायचं आणि त्यानंतर चूर्ण बनवून त्याचा वापर करायचा. रसपंचक. रस आहे तिक्तकटू, विपाक कषाय, वीर्य उष्ण, गुण लघु आणि वृक्ष, दोषघ्नता त्रिदोषघ्न. प्रमुख कार्य. बाल्यावस्थेतील जो लहान मुलांना कास, श्वास, छर्दी, अतिसार, प्रवाहिका हे जे प्रमुख व्याधी होतात, यामध्ये अतिविषा ही उत्तम कार्य करणारी आहे, त्यामुळेच त्याला शिशुभैषज्य आणि बालरोग विनाशिनी अशी नावे आहेत. अभ्यंतर उपयोग. अन्न आणि पुरीश्व स्रोतसामध्ये अतिविषा ही तिक्त आणि कटू रसाची आहे, उष्णवीर्याची आहे, त्यामुळे ती दीपन आणि पाचन करते. अतिविषेचा विपाक हा कषाय आहे, त्यामुळे ती ग्राही कार्य करते. तिक्त रस आहे, त्यामुळे अतिविषा ही उत्तम ज्वरघ्न म्हणून कार्य करते. आणि अतिविषेचा जो विपाक आहे तो कषाय आहे, त्यामुळे तो अतिसारामध्ये संग्रहणाचं कार्य करतो. प्राणवह स्रोतसामध्ये अतिविषाचा रस तिक्त कटू, विपाक कषाय, वीर्य उष्ण, गुण लघु वृक्ष यामुळे छर्दी, श्वास, कास यांमध्ये उपयोग होतो. रस आणि रक्तवह स्रोतसामध्ये अतिविषाचा तिक्त रसाने उत्तम ज्वरघ्न कार्य होते. मेदोवह स्रोतसामध्ये अतिविषाचे तिक्त कटू रस, कषाय हा विपाक, वीर्य उष्ण, गुण लघुवृक्ष या सर्व गुणांनी मेदाचं शोषण होतं, त्यामुळे अतिविषाचा स्थौल्यात वापर केला जाऊ शकतो. शुक्रवह स्रोतसामध्ये अतिविषा ही वाजीकरणासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे शुक्रक्षय आणि शुक्र दौर्बल्य असेल त्या ठिकाणी आपण अतिविषाचा वापर करू शकतो. इतर ठिकाणी जसे की स्नायूक आणि मूषक विषबाधेत अतिविषाचा वापर केला जातो. मात्रा. अतिविषाचे चूर्ण 1 ते 3 ग्रॅम. कल्प. अतिविषादी चूर्ण, बालचतुर्भद्रा, शृंग्यादी चूर्ण. अहितयोग. अतिविषेचा उपयोग हा 5 ते 6 ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात केला तर गलशोष आणि कंप यासारखी लक्षणे आढळतात. आमयिक प्रयोगमध्ये अतिविषाचं चूर्ण हे कासीस भस्मासोबत घेतल्याने ते उत्तम ज्वरघ्न म्हणून कार्य करते. वावडिंग आणि अतिविषा चूर्ण हे कृमिघ्न म्हणून कार्य करते. अतिविषाचं चूर्ण आणि मध हे उत्तम श्वासघ्न आणि कासघ्न कार्य करते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.